किनारपट्टी आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम आहे। आज किनारपट्टीवर बहुतांश ठिकाणी मुसळधार आणि राज्याच्या उर्वरित भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे। सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, पुणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि पालघरला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय, तर सांगली आणि सोलापूर वगळता उर्वरित सर्व जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट आहे। भारतीय हवामान खात्याने राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा हाय अलर्ट दिलाय। येत्या 18 जुलैपर्यंत राज्यात ठिकठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे। जळगाव, रत्नागिरी इथे रेड अलर्ट देण्यात आलाय, तर रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे। कोकणात पावसाचा जोर कायम आहे। रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात पूरसदृश्य स्थिती आहे। कोकणामध्ये आज देखील जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार आज रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आलाय। राज्यामध्ये सर्वदूर पाऊस पडतोय। राज्यातील 95 मंडलांमध्ये 100 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झालाय। त्यामुळे राज्याच्या धरण क्षेत्रातील पाणीसाठा 15 जुलैपर्यंत 442.59 टीएमसी म्हणजेच 31% पोहोचलाय। राज्याच्या बहुतांश धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे। खेडमधील जगबुडी नदीची पाणी पातळी घटली आहे। रविवारी ढगफुटी सदृश्य झालेल्या पावसामुळे जगबुडी नदीची पाणी पातळी तब्बल 11 मीटरपर्यंत वाढली होती। मात्र आता या नदीची पाण्याची पातळी 6 मीटरवरती आलेली आहे, त्यामुळे पुराचा धोका टळलाय। मराठवाड्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून पावसाने चांगली हजेरी लावली। वेरूळ लेण्यांच्या डोंगरमाथ्यावरती असलेल्या म्हैसमाळ परिसरात चांगला पाऊस झाल्यानं वेरूळ धबधबा प्रवाहित झाला आणि पर्यटनाच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या वेरूळ लेण्यांवरती स्थानिक पर्यटकांनी गर्दी केली आहे। जळगाव जिल्ह्याला अतिवृष्टीचा तडाखा बसलाय। अतिवृष्टीमुळे शेकडो हेक्टरवरील पिकं पाण्याखाली गेल्यामुळे शेतकरी राजा हवालदिल झालाय। नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली। यंदा पाऊस उशिरा सुरू असला तरी गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये मोरबे धरण परिसरात चांगला पाऊस पडतोय। गेल्या वर्षी आतापर्यंत 985 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती, तर यावर्षी 1407 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून सध्या मोरबे धरणात 46.66% इतका पाणीसाठा आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। सातपुडा पर्वतरांगांमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस बरसत असल्यामुळे तिथल्या वडरी प्रकल्प ओव्हरफ्लो झालाय। वर्ध्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून पावसाला सुरुवात झाली। पावसाने दडी मारल्यानं शेतकरी चिंतेत असताना पावसाने हजेरी लावल्यानं शेती पिकाला मोठा फायदा होणार आहे आणि या पावसामुळे विहीर आणि बोरवेलच्या पाणी पातळीत देखील वाढ होण्यास मदत होईल। रत्नागिरी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शाळेतील विद्यार्थ्यांनी आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत भातलावणी केली। जिल्हा परिषदेच्या शैक्षणिक उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना कार्यानुभवाचे धडे दिले जातात। शेतकऱ्यांकडून मार्गदर्शन घेत विद्यार्थ्यांनी भातलावणीचा आनंद लुटला। वर्ध्याच्या आलोडा बोरगाव मार्गावरील पूल पहिल्याच पावसात वाहून गेला, त्यामुळे या मार्गावरील 5 ते 6 छोट्या गावांचा संपर्क तुटला। शेतकऱ्यांना शेती कामासाठी 10 ते 12 किलोमीटरचा फेरा मारून जावं लागतंय। मुंबईतले पुढील 3 दिवसांचा पावसाचा अंदाज, नद्यांची पातळी, पुराची शक्यता याची माहिती मोबाईल ॲपच्या माध्यमातून मिळणार आहे। IIT मुंबईच्या हवामान अभ्यास विभागाचे विद्यार्थी आणि स्थापत्य अभियांत्रिकी विभागाच्या विद्यार्थ्यांनी मुंबई फ्लड नावाचं वेब पोर्टल आणि ॲपची निर्मिती केली आहे। मुंबईत ठिकठिकाणी पडलेले खड्डे बुजवण्यासाठी महापालिका सुद्धा ॲक्शन मोडवर आली आहे। एच पूर्व वांद्रे, सांताक्रूज, टी मुलुंडसी तसंच काळबादेवी, एच पश्चिम खार आणि एन घाटकोपर या 5 विभागामध्ये तुलनेनं कमी खड्डे पडलेत। वेस्टर्न एक्सप्रेसवेवरती सर्वाधिक खड्डे बुजवण्यासाठी प्रत्येक वॉर्डात दुय्यम इंजिनियरची नियुक्ती करण्यात आली आहे। राज्यामध्ये जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात मोसमी पावसानं सर्वदूर हजेरी लावली। राज्यामध्ये सरासरीच्या 15% अधिक पाऊस पडला असला तरी देखील विदर्भ, सातारा, नंदुरबार, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 15 जुलै अखेर राज्यामध्ये सरासरीच्या तुलनेत 15% जास्त पाऊस झालाय। होर्डिंगबाबत मुंबई महापालिकेनं आखलेल्या धोरणांचं तसंच आकाराबाबतच्या नियमांचं तसंच आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण म्हणून पालिकेनं बजावलेल्या नोटिसांचं देखील रेल्वे प्रशासनाला तंतोतंत पालन करावंच लागेल असे सक्त निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिलेत। बेस्ट उपक्रमातील बेस्टचा स्वमालकीचा बसताफा दिवसेंदिवस कमी होतोय, त्यामुळे 75 वर्षांपासूनची मुंबईची रस्ते मार्गावरील जीवनवाहिनी असलेली बेस्ट परिवहन सेवा बंद पडण्याच्या मार्गावर आहे आणि ही बाब राज्य सरकार आणि महापालिका तसंच बेस्ट उपक्रमानं गांभीर्यानं घ्यावी, यासाठी सर्व मुंबईकरांना एकत्र करून बेस्ट बचाव अभियान राबवलं जाणार आहे।
डीएन नगर ते दहिसर पूर्व मेट्रो 2 आणि अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व मेट्रो 7 मार्गिकेवर प्रवासी तिकीट विक्री व्यतिरिक्त अन्य माध्यमातून उत्पन्न मिळवण्याची प्रक्रिया महामुंबई मेट्रो संचालन मंडळानं सुरू केली आणि या मेट्रो मार्गिकेवरील स्थानकांवरील मोकळ्या जागा भाड्यानं दिल्या जाणार आहेत. त्यातून दरमहा 1,15,00,000 रुपये भाडं मिळण्याची आशा व्यक्त होते. छत्रपती संभाजीनगर, लातूर, जालना, नांदेड, हिंगोली, परभणी आणि धाराशिव येथील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत उभारलेली 1,133 घरं आणि 361 भूखंडांसाठी लॉटरी आज काढण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते लॉटरी काढण्यात येईल अशी माहिती म्हाडाकडून देण्यात आली आहे. सिडकोनं नवी मुंबईच्या विविध नोडमधील 48 भूखंडांच्या विक्रीसाठी 6 जुलैपासून ऑनलाईन अर्ज नोंदणी सुरू केली. त्यापाठोपाठ आता विविध गृहसंकुलातील 218 दुकानांची योजना जाहीर झाली असून या दुकानांसाठी आजपासून ऑनलाईन नोंदणी सुरू होणार आहे. नवी मुंबईतील लहान मोठ्या व्यावसायिकांना सिडकोकडून सुवर्ण संधी मिळणार आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या विरोधात विविध ठिकाणचे आंदोलक एकवटले असून आंदोलनाला बळ देण्यासाठी मुंबई बचाव समिती नुकतीच स्थापन झाली. समितीच्या वतीनं मागण्यांचं निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आलं. धारावी पुनर्वसन प्रकल्पामधील सर्वच धारावीकरांचं पुनर्वसन धारावीमध्येच करावं अशी मागणी समितीनं केली असून मुख्यमंत्र्यांकडे चर्चेसाठी वेळ मागितलाय. निफाड स्टेशनवरती शेड लाईन लांबीचा विस्तार करण्यासाठी आज ब्लॉक घेण्यात आला. ब्लॉकमुळे अप आणि डाऊन मार्गावरील भुसावळ ते इगतपुरी आणि भुसावळ ते देवळाली मेमू रद्द करण्यात आली आहे. जळगावच्या यावलमधील आसराबारी पाड्यावर पाऊस होऊनही पाणी टंचाईची झळ कायम आहे. पिण्याचं पाणी मिळत नसल्यामुळे पाड्यावरील आदिवासी बांधवांना वणवण भटकावं लागतंय आणि हंडाभर पाण्यासाठी कित्येक किलोमीटरची पायपीट करावी लागते. बीडच्या माजलगाव आगारातील एसटी महामंडळाच्या बसेसची दुरावस्था झाली. एसटी बसमध्ये गळती होत असल्यामुळे प्रवाशांवर चक्क बसमध्ये छत्री उघडून बसण्याची वेळ आली आहे. हवामानातील बदलामुळे नवी मुंबई शहरात सध्या खोकला सर्दीचे रुग्ण वाढलेत. त्यासोबत डेंग्यू आणि हिवतापाचे रुग्ण सुद्धा वाढू लागलेत. मागील 2 महिन्यात डेंग्यूचे 117 संशयित रुग्ण आढळलेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेचा आरोग्य विभाग सतर्क झाला असून नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. ठाण्यामध्ये मागील काही दिवसांपासून स्वाईन फ्लूच्या रुग्णसंख्येत वाढ होते. 9 जुलैपर्यंत स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या 70च्या आसपास होती. आज तीच संख्या 131 वरती पोहोचली आहे. या सर्व रुग्णांवरती खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. तर डायरियाच्या रुग्णांची संख्या 160हून अधिक आहे. जळगावच्या भुसावळ शहरातील शासकीय गोदामासमोर एक धान्यानं भरलेला ट्रक खड्ड्यामध्ये अडकला. त्यामुळे यावलकडे जाणारी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. तर नगरपालिका खड्डे कधी बुजवणार असा संतप्त सवाल नागरिक विचारतायत. राज्य मंडळातर्फे घेण्यात येणारी 10वी आणि 12वीची पुरवणी परीक्षा आजपासून सुरू होती. 10वीची पुरवणी परीक्षा 16 जुलै ते 30 जुलै या कालावधीत, तर 12वीची परीक्षा 16 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीत घेतली जाणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांच्या नोंदणीमध्ये मोठी घट झाल्याचं दिसतंय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होण्याची शक्यता आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती भुयान यांच्यासमोर सुनावणी होऊ शकते. निवडणूक आयोगानं अजित पवारांच्या बाजूने दिलेल्या निकालाला शरद पवार गटाकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलंय. निलेश लंकेंच्या लोकसभा निवडणूक लढण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये गौप्यस्फोट केला. निलेश लंकेंनी माझ्यासोबत चर्चा केल्यानंतर पक्ष सोडल्याचं अजित पवार म्हणालेत. मात्र अजित पवारांचा हा दावा निलेश लंकेंनी खोडून काढला आणि अजित पवारांचं विधान म्हणजे शिळ्याकडीला ऊत देण्याचा प्रकार असल्याचा टोला निलेश लंकेंनी लगावला. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष राज्यभरातील रुग्णांसाठी आशेचा किरण ठरतोय. गेल्या 2 वर्षात 285 कोटींच्या निधीतून तब्बल 35,000 रुग्णांचे प्राण वाचल्याची अशी माहिती मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी दिली. छत्रपती संभाजीराजे यांच्या विशाळगड अतिक्रमण मुक्त मोहिमेला यश मिळालंय. जिल्हा प्रशासनाकडून विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यास सुरुवात झाली आणि मोहिमेच्या पहिल्या दिवशी 70 अतिक्रमणं काढण्यात आली आहेत. राज्यामध्ये सर्व ठिकाणी धनगर समाजाला अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र देण्यात यावं या मागणीसाठी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आलंय. या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. सरकारनं लवकरात लवकर अंमलबजावणी करावी अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली.
जळगावच्या चोपडा उपजिल्हा रुग्णालयात मृत पावलेल्या रुग्णांचं शव देण्यासाठी नागरिकांकडून पैशांची मागणी केली जात असून रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप निळे निशाण संघटनेच्या वतीनं करण्यात आला। उपजिल्हा रुग्णालयासमोर निळे निशाण संघटनेच्या वतीनं भर पावसात ठिय्या आंदोलन करण्यात आलं आणि रुग्णांना भेडसावणाऱ्या समस्या तत्काळ दूर करून संबंधितांवरती कारवाईची मागणी करण्यात आली। आषाढी एकादशीच्या पूजेसाठी बेंगलोरच्या एका भक्तानं विठ्ठलासाठी अस्सल रेशमी वस्त्राचा अंगरखा आणि रुक्मिणी मातेला रेशमी साडी असा पोशाख अर्पण केला। या पोशाखात देवाचं रूप आणखीनच खुलून दिसणार आहे। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा सध्या भंडी शेगावात आहे। वाखरीच्या मुक्कामासाठी माऊलींचा पालखी सोहळा मार्गस्थ झाला। दरम्यान भंडी शेगावातील बाजीराव विहीर या भागात माऊलींचा पालखी सोहळ्यातील अश्वांचं उभं रिंगण आणि वारकऱ्यांचं गोल रिंगण पार पडलं। वादग्रस्त ट्रेनी आयएस अधिकारी पूजा खेडकर यांची वाशिम पोलिसांकडून 3 तास चौकशी करण्यात आली। चौकशी करणाऱ्यांमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी निलिमा आरस यांच्यासोबतच इतर दोघींचा समावेश होता। मात्र चौकशी अधिकाऱ्यांनी माध्यमांशी बोलण्यास नकार दिला। वादग्रस्त आयएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी केंद्राने एक समिती नेमली आहे। या समितीनं खेडकर प्रकरणी अहवाल मागवल्याची माहिती मिळते आहे।